मुंबई नाशिक महामार्ग हा राज्यातला सर्वाधिक कटकटीचा महामार्ग ठरतोय। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्याची दखल घेत प्रशासनाला कठोर आदेश दिले। मुंबई नाशिक महामार्गावरील वाहतूक पुढील 10 दिवसात सुरळीत न झाल्यास जबाबदार अधिकाऱ्याला निलंबित करण्याचे निर्देश अजित पवारांनी दिले। तसंच खड्डे बुजवेपर्यंत टोल वसुली थांबवण्याबाबत प्रस्ताव दाखल करा असंही अजित पवारांनी सांगितलं। तर अजित पवारांनी नेमके कुठले निर्देश दिलेले आहेत पाहूयात। महामार्गाची दुरुस्ती युद्धपातळीवरती करणं आवश्यक आहे। वाहतूक पुढील 10 दिवसांमध्ये सुरळीत न झाल्यास जबाबदार अधिकाऱ्याला निलंबित करा। महामार्गाची डागडुजी होत नाही तोपर्यंत टोल वसुली थांबवण्यासाठीचा प्रस्ताव सादर करा। महामार्गावरील कार्यक्षम वाहतूक व्यवस्थेसाठी रहदारीची नियमितपणे ड्रोनद्वारे पाहणी करा। वाहतूक नियंत्रणासाठी होमगार्डची मदत घेण्यात यावी। MSCDRनं वाहतूक पोलिसांना उपलब्ध करून दिलेल्या वॉर्डन यांना गणवेश द्यावा। त्यासाठी लागणारा निधी नियोजन समितीतून दिला जाईल। यापुढे कामांच्या ठिकाणी काँक्रीटचा पर्यायी रस्ता उपलब्ध असेपर्यंत नवीन कामांना परवानगी देण्यात येऊ नये। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।